नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एल एस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. विधान भवनात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात वाद. भास्कर जाधवांची बोलताना जीभ घसरल्याची माहिती. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आज चौथा दिवस. रस्त्यासाठी आणि विजेसाठी वन विभाग परवानगी देत नसल्यानं वन विभागाविरोधात बच्चू कडू आक्रमक. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन केली प्रार्थना. संघ उद्या मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे होणाऱ्या ICC T20 वर्ल्ड कप 2026च्या उपांत्य सामन्यात इंग्लंड बरोबर खेळणार. बीडच्या गेवराईतील जातेगाव परीक्षा केंद्रावर 10वीच्या हिंदी पेपरला कॉपीचा प्रकार समोर. विद्यार्थ्यांना चक्क झेरॉक्सच्या माध्यमातून कॉपी पुरवण्यात आल्याची धक्कादायक माहिती. उत्तरे लिहून झाल्यावर झेरॉक्स बकेटमध्ये गोळा करण्यासाठी बालकामगारांना लावलं कामाला. पिंपरी चिंचवडमधील 84 विद्यार्थी दुबईतून अखेर सुखरूप परतले मायदेशी. हे सर्व विद्यार्थी इंदिरा कॉलेजचे असून अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते दुबईला. आखाती देशातील युद्धामुळे सोन्याचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. सध्या लग्नसराई सुरू असल्यानं लग्नात नवरी नवरदेवाला सोनं घेणं गरजेचं असल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये सोने खरेदीसाठी गर्दी. चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या निवडीसाठी 5 मार्च रोजी विशेष सभा. संख्याबळानुसार काँग्रेसला 7 तर भाजपला 6 जागा मिळण्याची शक्यता. जळगावच्या मेहरूनमध्ये जुन्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी. भाजपचे नगरसेवक सुनील महाजन यांचे बंधू भरत महाजन यांना गंभीर दुखापत झाल्यानं रुग्णालयात करण्यात आलं दाखल. धुलीवंदनाच्या दिवशीच गालबोट. भंडाऱ्याच्या लाखांदुरात पोलीस चौकशी दरम्यान अल्पवयीन मुलीची विषप्राशन करून आत्महत्या. 17 वर्षीय मुलीवर एका दुकानदाराने 25,000च्या चोरीचा केला होता आरोप. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात काही तरुणांनी दारू आणि गांजाचं सेवन करून एका मुलीवर चाकू उगारल्याची माहिती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.